नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी फालुदा कसा बनवायचा ते बघणार आहोत। हाच फालुदा तुम्ही बाहेर खायला गेलात तर 100 ते 150 रुपये आरामात जातात। तेच पैसे वापरून आपण घरच्या घरी फालुदा बनवूया आणि सगळे मिळून खाऊया। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। फालुद्यासाठी आपल्याला भिजवलेला सब्जा लागणार आहे। इथे मी एक मोठा चमचा भरून सब्जा घेतला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे। एकदा चमच्याने चांगलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट ह्याला चांगलं भिजत ठेवायचं आहे। आता इथे मी एक छोटी वाटी भरून कच्ची शेव घेतली आहे। बघा, ही अशी पांढरी शुभ्र जी कच्ची शेव असते ती आपल्याला वापरायची आहे। भाजलेली शेव आपल्याला वापरायची नाही आहे, कारण ही शेव आपल्याला शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी कच्ची शेव वापरा। आता गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही शेव घालायची आहे। आता हिला चमच्याने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिट हिला शिजवून घेऊया। हे बघा, 3च मिनटं झालेली आहेत आणि शेव आपली चांगली शिजलेली आहे। जास्त पण हिला शिजवायची नाही आहे, जास्त शिजवली तरी आणखी चिकट होईल। आपल्याला शेव एकदम अशी मोकळी मोकळी हवी आहे। आता गॅस बंद करूया आणि हिला चाळणीवर एका गाळून घेऊया। हे बघा, एका चाळणीवर मी हिला गाळून घेतली। आता ह्याच्यावर थंड पाणी घालायचं आहे आणि चमच्याने परत एकदा तिला असं मोकळं करायचं आहे। थंड पाणी घातलं ना की शेव बघा अशी चिकट होत नाही, चांगली मोकळी मोकळी राहते। आता आपली सगळी तयारी झालेली आहे। शेव शिजवलेली आहे, सब्जा भिजलेला आहे, दूधसुद्धा आपलं गरम केलेलं होतं आधीच। आता आपण फालुदा बनवायला घेऊया। सब्जा पण बघा मस्त असा भिजलेला आहे। आता इथे मी एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून पहिले भिजवलेला सब्जा घालायचा आहे। आता इथे माझ्याकडे हा रोज सिरप आहे, ह्याच्यातले 2 मोठे चमचे मी ह्याच्यामध्ये रोज सिरप घालते। आता हे रोज सिरप तुम्हाला बाजारामध्ये बघा सहज मिळेल। आता ह्याच्यातले 2 चमचे आपल्याला सिरप ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता आपण जी शेव शिजवलेली होती त्याच्यातली 2 चमचे शेव आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुकामेवा घालायचा आहे। इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे असे तुकडे करून घेतले, त्याच्यातले थोडे तुकडे मी ह्याच्यामध्ये घातले। थोडीशी टुटी फुटी घालायची आहे। आता इथे मी एक मोठा पेला भरून दूध घेतलं आहे, त्याच्यातला अर्धा पेला मी दूध ह्याच्यामध्ये घालून घेते। दूध घालून झालं। आता पहिले आपण जेवढं ह्याच्यामध्ये घातलं तेवढं परत आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे। 1 चमचा भिजवलेला सब्जा घालायचा आहे, 2 चमचे आपल्याला शेव घालायची आहे, 2 चमचे रोज सिरप घालायचं आहे, थोडे काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे घालायचे आहेत, थोडीशी टुटी फुटी घालायची आहे। आता आपल्याला ह्याच्यावर व्हॅनिला आईस्क्रीम घालायची आहे। आईस्क्रीम घालताना बघा अजिबात चिकटपणा करू नका, भरपूर अशी आईस्क्रीम घाला। आईस्क्रीम घातल्यानंतर वरून आपल्याला थोडंसं रोज सिरप घालायचं आहे, भरपूर असा सुकामेवा घालायचा आहे, थोडी टुटी फुटी घालायची आहे आणि आणखी छान दिसावं म्हणून एक चेरी घालूया। बघितलं ना, बनवायला किती सोपा आहे फालुदा। इथे आपला मस्त असा फालुदा तयार झालेला आहे। नक्की बघितलं ना, फालुदा बनवायला किती सोपा आहे। वेळ भेटेल तेव्हा शेव शिजवून ठेवा, सब्जा भिजवून ठेवा, मग काय अवघ्या 5 मिनिटांमध्ये तुमचा फालुदा तयार होईल। तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनला सबस्क्राईब देखील करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।